प्रश्न पहिला आहे आपला, खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे प्रांतिक स्वायत्तता स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे मॉर्ले मिंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, क्रिप्स मिशन आणि भारत सरकार कायदा 1935. तर मित्रांनो बघा, प्रांतिक स्वायत्तता म्हणजे त्या प्रांताला स्वायत्तता देण्यासाठी कुठला कायदा आणला गेला होता? तर भारत सरकार कायदा 1935. तर यामध्ये प्रमुख घटना म्हणजे प्रमुख याच्यामध्ये काय तरतुदी देण्यात आल्या होत्या? तर यामध्ये प्रांतामध्ये द्विदल कार्यपद्धती जी होती तर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर संसदेमध्ये द्विसदनीय विधानमंडळ जे आहे तर ते स्थापन करण्यात आलं. रिझर्व्ह बँकेची स्थापना, असं मित्रांनो याच्यामध्ये हे भारत सरकार कायदा 1935 मध्ये होतं. म्हणून आपला पर्याय कुठला बरोबर आहे ते 1935. तर मित्रांनो TCS मोस्ट आस्क सिरीज मधला आपला तिसरा हे लेक्चर आहे मित्रांनो. तर मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर मागील व्हिडिओ सुद्धा पहा, कारण की मित्रांनो TCS ने इथून मागे सगळ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तर मित्रांनो तशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण घेत आहोत. याने मित्रांनो तुम्हाला नक्कीच फायदा जो आहे तो होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथून पुढचे जे काही तुम्हाला व्हिडिओज येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. इथे तुम्हाला सर्व फ्री टेस्टच्या लिंक तसेच इम्पॉर्टंट पॉईंट आणि मित्रांनो डेली आपण काय करत असतो इथे क्विज वगैरे घेत असतो. तर बघा पॅसेजवर आपण काल क्विज घेतली होती, तर आणखी असे आपण भरपूर सारे क्विजेस टेस्ट वगैरे इथे घेत असतो. महत्त्वाचे पॉईंट्स महत्त्वाच्या गोष्टी इथे शेअर केल्या जातात आणि स्पेशल तलाठी भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर हा तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपले टेस्ट सिरीज देखील आहे. तर मित्रांनो टेस्ट सिरीज अगदी TCS पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज बनवली गेलेली आहे. तर मित्रांनो एकदा तुम्ही याचा सराव नक्की केला पाहिजे आणि तुम्ही अभ्यास करतात तर डेली तुम्ही एक टेस्ट तरी मित्रांनो कमीत कमी सोडवली पाहिजे. नाही डेली तर दिवसाआड तरी तुम्ही एक टेस्ट ही सोडवली पाहिजे. ठीक आहे. अतिशय कमी फी आहे मित्रांनो, तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, दुसरी गोलमेज परिषदेच्या वेळी ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होता? दुसरी गोलमेज परिषद जेव्हा झाली तर ब्रिटिशांचा म्हणजे भारतावर ब्रिटिशांचा कोणता व्हाईसरॉय होता? पर्याय आपल्याकडे लॉर्ड इर्विन, लॉर्ड विलिंग्डन, त्यानंतर लॉर्ड लिनलिथगो, त्यानंतर लॉर्ड रीडिंग. तर मित्रांनो बघा जेव्हा दुसरी गोलमेज परिषद झाली तेव्हा मित्रांनो भारताचा ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड विलिंग्डन हा मित्रांनो त्यावेळेचा व्हाईसरॉय होता. आणि लॉर्ड विलिंग्डनच्या कार्यकाळामध्ये आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी झाल्या? तर दुसरी गोलमेज परिषद तर झाली, त्यानंतर आणखी पुना करार जो आहे मित्रांनो, पुना करार, पुण्याला जो करार झाला त्याला पुना करार म्हणतात, तर तो देखील झाला होता. त्यानंतर भारत सरकार अधिनियम मित्रांनो 1935चा जो आता आपण मागच्या प्रश्नात पाहिला तर तो देखील याच्याच काळामध्ये झाला होता. ठीक आहे. या तीन गोष्टी ज्या आहेत दुसरी गोलमेज परिषद, पुना करार आणि 1935चा भारत सरकार कायदा, तर हे लॉर्ड विलिंग्डन याच्याच काळामध्ये झालं होतं. ठीक आहे. या तीन गोष्टी त्याच्या काळामध्ये झाल्या होत्या, लक्षात ठेवायच्या. तर चला तिसरा प्रश्न आपण पाहतो आहोत, काकोरी कटात खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? काय विचारलंय? नव्हता. पर्यायात आपल्याकडे सचिंद्र बक्षी, त्यानंतर खुदीराम बोस, अशफाकुल्ला खान, त्यानंतर राजेंद्र लहरी. तर मित्रांनो यांच्यापैकी कोण नव्हतं? तर बघा मित्रांनो अगोदर कटामध्ये कोण कोण होतं ते तुम्हाला त्याच्यासाठी माहित असणं गरजेचं आहे, कोण नव्हतं हे ओळखण्यासाठी. तर मित्रांनो बघा काकोरी कट जो होता तर हा एक दरोडा होता रेल्वेवर टाकलेला, म्हणजे ब्रिटिशांची जी संपत्ती होती तर क्रांतिकारी चळवळ चालवण्यासाठी हा एक कट रचला गेला होता. आता याला कट का म्हणतात? कारण की ब्रिटिशांच्या नजरेमध्ये क्रांतिकारी जे होते तर ते दरोडेखोर होते. आपल्या नजरेमध्ये ते क्रांतिकारी, ब्रिटिशांच्या नजरेमध्ये ते दरोडेखोर किंवा मग चोर लुटेरे, म्हणून याला कट म्हटलं जातं. ठीक आहे. कन्स्पायरेसी किंवा कट म्हटलं जातं याला, काकोरी कट. आणि तो एक खटला पूर्ण नंतर चालला होता. तर याच्यामध्ये बघा सचिंद्र बक्षी हे या कटामध्ये होते, त्यानंतर अशफाकुल्ला खान हे सुद्धा याच्यामध्ये होते, राजेंद्र लहरी यांचा मित्रांनो याच्यामध्ये समावेश होता. खुदीराम बोस जे होते तर मित्रांनो यांचा सहभाग या कटामध्ये नव्हता. ठीक आहे. या कटाची मित्रांनो आणखी तारीख सुद्धा एक लक्षात घ्या, कारण की हा ज्या दिवशी रेल्वेवर दरोडा टाकला गेला होता याची तारीख देखील विचारली जाते. तर 9 ऑगस्ट 1925 ला मित्रांनो हा काकोरीचा दरोडा टाकला गेला होता किंवा रेल्वेवर हल्ला हा केला गेला होता. ठीक आहे. काकोरी हे ठिकाण कुठं आलं? काकोरी हे ठिकाण मित्रांनो लखनौ जवळ आहे मित्रांनो ते, आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो काकोरी कटानंतर जो खटला त्यांच्यावर चालवला गेला तर त्याच्या अनुसार मित्रांनो याच्यामध्ये बघा अशफाकुल्ला खान आणि राजेंद्र लहरी तर यांना मित्रांनो फाशीची शिक्षा सुनावली गेली, आणि सचिंद्र बक्षी आणखी शचींद्रनाथ वगैरे जे होते तर त्यांना मित्रांनो जे पोर्ट ब्लेअर मध्ये सेल्युलर जेल जे होतं तर तिथे जन्मठेपीची शिक्षा ही सुनावली गेली. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण, एवढं लक्षात ठेवा याच्यासाठी. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, अमृता बाजार पत्रिकेचे पहिले संपादक कोण? अमृता बाजार पत्रिकेचे संपादक विचारलाय. शंभूचंद्र मुखोपाध्याय, त्यानंतर शिशिर कुमार घोष, गिरीशचंद्र घोष आणि रॉबर्ट नाईट. तर बघा मित्रांनो अमृत पत्रिका कोण होतं त्यांचं? तर शिशिर कुमार घोष. काय आपलं उत्तर काय बरोबर आहे ते? शिशिर कुमार घोष हे अमृत बाजार पत्रिकेचे पहिले संपादक होते. आणि मित्रांनो अमृत बाजार पत्रिका जी होती ते कोणी सुरू केलं होतं? तर शिशिर कुमार घोष तर होते, त्यांचे बंधू आणखी सोबत होते मोतीलाल घोष. तर या दोघा बंधूंनी मिळून मित्रांनो दोघा भावांनी मिळून काय केलं होतं? अमृत बाजार पत्रिका जी आहे ती सुरू केली होती. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे किंवा आहे? तर रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते. आहे का सत्य?
तर पुढचा, विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर होते. काय सत्य आहे मित्रांनो? तर रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते का? नाही. तर विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर मित्रांनो हे उदाहरण, हे विधान जे आहे ते बरोबर आहे, म्हणून आपला पर्याय काय येईल? केवळ बी. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. बघा पुढचा प्रश्न, कोणत्याही सरकारी संचालकाने घटकांकडे दुर्लक्ष केले तर त्यासाठी जनतेने त्याला नक्कीच जबाबदार धरले पाहिजे. हे विधान कोणाचे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, बी आर आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर यांच्यापैकी मित्रांनो बघा हे विधान जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तर मित्रांनो हे जे वाक्य आहे ते बोलले होते, हे उद्गार त्यांनी काढलं तर ते लक्षात ठेवा. आणखी मित्रांनो त्यांचे आणखी जे उद्गार आहे त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. चला पुढचा प्रश्न बघा, भारतातील संसदीय प्रणालीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे झाली? पिटचा भारत विषयक अधिनियम 1783, त्यानंतर 1853 चा सनद अधिनियम, भारत सरकार अधिनियम 1935 आणि भारत सरकार अधिनियम 1919. तर मित्रांनो बघा कोणत्या कायद्यानुसार झाली? तर 1853 चा सनद अधिनियम या कायद्यानुसार भारतातील संसदीय प्रणालीची सुरुवात ही झाली. तर हा कायदा काय होता? या कायद्याविषयी थोडेफार 1-2 पॉईंट जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवा. तर याने मित्रांनो जे प्रांत होते बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि बाकीचे इतर स्थानिक जे काही स्वराज्य संस्था होत्या, तर मित्रांनो त्यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी जे होते विधान परिषदेत यामुळे दाखल झाले आणि ते पण भारतीय. आणि मित्रांनो आणखी याचा काय प्रभाव झाला? तर ब्रिटिश इंडिया कंपनी होती तर त्याचा प्रभाव सुद्धा कमी झाला. आणि मित्रांनो महत्वाचं, या कायद्याद्वारे जे आहे ते भारतीय नागरी सेवा, म्हणजे याच्यामध्ये कोणी पण शिफारसीद्वारे न घेता याच्यामध्ये एक्झाम्स वगैरे व्हायचे आणि एक्झाम्स मध्ये नंतर त्यांची भरती केली जायची. भारतीय नागरी सेवा म्हणजे प्रशासनामध्ये कर्मचारी भरती करताना अशा प्रकारे केली जायची. म्हणजे अगोदर कशा प्रकारे भरती केली जायची की फक्त शिफारसीवर. चला अशा प्रकारे मित्रांनो भारत सरकार अधिनियम 1935 लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा गांधीजींनी त्यांच्या कोणत्या चळवळीत पहिल्यांदा उपोषणाला बसले? कुठल्या चळवळीत ते पहिल्यांदा उपोषणाला, म्हणजे सगळ्यात आधी उपोषण त्यांनी कधी केलं? खेडा सत्याग्रह, अहमदाबादचा गिरणी संप, त्यानंतर चंपारण सत्याग्रह आणि असहकार चळवळ. तर मित्रांनो याच्यापैकी बघा जो अहमदाबाद मध्ये गिरणी संप केला होता, तर मित्रांनो 1918 मध्ये त्यांनी हा संप केला होता. तर इथे मित्रांनो ते सर्वात अगोदर उपोषणाला बसले होते. ठीक आहे, म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर येईल. तर मित्रांनो हे कशासाठी, म्हणजे हा संप कशासाठी केला होता? तर गिरणी मालकामध्ये आणि कामगारांमध्ये प्लेगचा जो बोनसचा जो वाद होता, प्लेग बोनसचा, त्याकाळी प्लेग वगैरे चालू होता, प्लेग बोनसचा जो वाद होता तर त्याच्यासाठी हे संप करण्यात आला होता. आणि नंतर ती मागणी वगैरे पण मान्य झाली आणि त्यांना बोनस वगैरे पण देण्यात आला. आता मित्रांनो खेडा सत्याग्रह कशासाठी केला होता? तर मित्रांनो बघा याचं वर्ष लक्षात ठेवा 1918 मध्येच, आणि सदोष जमीन महसूल घेणे याच्यासाठी खेडा सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर चंपारण सत्याग्रह कशासाठी होता? तर 3 कठिया पद्धत जी होती मित्रांनो तर ती रद्द करण्यासाठी त्याच्या विरोधी महात्मा गांधींनी हा सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर असहकार चळवळ तर तुम्हाला माहितीच आहे, ब्रिटिश साम्राज्याला विरोध करण्यासाठी पूर्ण जो स्वातंत्र्य लढा होता त्याच्यावर असहकार चळवळ जी होती चालू होती. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघ खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? काळा कायदा, तर रॉलेट कायदा, पिट कायदा, भारतीय परिषद कायदा आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. तर मित्रांनो याच्यापैकी बघा जो रोलेट ऍक्ट होता तर त्या रोलेट ऍक्टला काळा कायदा म्हणून ओळखलं जातं, रोलेट ऍक्टला. ठीक आहे, लक्षात ठेवा इथे काळा कायदा, रोलेट ऍक्ट. एक प्रश्न सुटला मित्रांनो आपला मागचा. चला तो प्रश्न घेऊन टाकू आपण आता. आधुनिक भारतीय इतिहासाच्या संदर्भात पुढीलपैकी कोण मवाळ होते? अरविंदो घोष, फिरोजशाह मेहता, गोपालकृष्ण गोखले आणि लाला लजपत राय. तर मित्रांनो तुम्हाला ते गट माहित असतील ना, स्वातंत्र्य लढ्यामध्ये 2 गट पडले होते, नंतर मवाळ आणि जहाल. तर हे 2 विचार पद्धती होत्या, त्याच्यामध्ये गट पडले होते. तर त्यांच्यापैकी आपल्याला विचारलंय की मवाळ कोण आणि जहाल कोण. इथे आपल्याला फक्त मवाळ कोण ते विचारले पुढीलपैकी. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये मवाळ कोण होतं? फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ होते, आणि जहाल कोण होते? अरविंद घोष आणि लाला लजपत राय. आणखी मित्रांनो महाराष्ट्रामधलंच एक नेतृत्व जे होतं तर ते लाल बाल पाल यांच्यामधलं होतं. लाल बाल आणि पाल ह्या तिघांपैकी एक होतं. आणि भारतीय जी क्रांती होती तर त्याचं असंतोषाचे जनक ज्यांना ओळखलं जातं, तर मित्रांनो त्यांचं नाव जे आहे ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचं. म्हणजे इंग्रज त्यांना फार घाबरायचे, म्हणजे त्यांनीच जी स्वातंत्र्य लढा होता किंवा जी चळवळ होती तर ती चळवळ त्यांनी अधिक तीव्र वेगाने करायला त्यांचा फार मोठं त्यांचं योगदान आहे. ठीक आहे, तर ते कोण होते तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचे. तर मित्रांनो ते कुठल्या मताचे होते? तर ते जहाल मतवादी होते. तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल, ते सोपं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, हा तर पाहिला आपण रोलेट कायदा, काळा कायदा. त्यानंतर 1873 साली ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिला? तर मित्रांनो बघा आता प्रश्न कसा इथे विचारलाय, गुलामगिरी हा ग्रंथ 1873 साली, असा प्रश्न मित्रांनो अगोदर यायचा, पण आता विचारलंय की हा प्रश्न कोणत्या भाषेत लिहिला गेला? तर मित्रांनो बघा इंग्रजीमध्ये तर नाहीच, हिंदीमध्ये नाही आणि गुजरातीमध्ये नाही, हे तर आपण सहज सांगू शकतो. कारण की जे ज्योतिबा फुले होते, महात्मा ज्योतिबा फुले, तर महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात लोकांना समजावं यासाठी त्यांनी मराठीमध्ये लिहिलं होतं. ठीक आहे, आणखी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज, ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली, ते देखील तुम्हाला माहित असेल. 1848 साली
कुठे? पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय? भारतातील इंग्रजी शिक्षणाचे मेग्ना कार्टा कशाला म्हटले जाते? मॅकाले मिनिट 2 फेब्रुवारी 1835, त्याच्यानंतर 7 मार्च 1836चा उठाव, त्यानंतर 1854 मधील शिक्षणावरील वूड यांचे आदेश पत्र आणि वरीलपैकी काहीच नाही. तर मित्रांनो बघा, कोणत्या आदेशपत्राद्वारे किंवा कुठल्या ठरावाद्वारे भारतामध्ये इंग्रजी शिक्षण हे सुरू झालं किंवा भारतीय लोक जे होते तर त्यांना इंग्रजीचं किंवा इंग्रजी पाश्चात्य जी संस्कृती होती किंवा तिकडलं जे काही शिक्षण होतं तर ते शिक्षण कोणाच्या आदेशपत्रावरून किंवा कोणत्या घटनेनंतर द्यायला सुरुवात झाली? तर 1854 मध्ये शिक्षणावरील वूड यांचे आदेशपत्र. तर यानंतरच मित्रांनो सर्व भारतीयांना शिक्षण जे आहे ते द्यायला सुरुवात केली. आणि ते पण कशासाठी? कारण की भारतीयांना इथे शिक्षण नव्हतं, त्याच्यामुळे मग त्यांना सैन्यामध्ये किंवा मग इतर कर्मचाऱ्यांमध्ये भरती करून घेता येत नव्हतं. त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं? अगोदर भारतीयांना शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना सेवेमध्ये किंवा कर्मचारी बनवून घेतलं. म्हणजे कर्मचारी ज्यांना बनायचं असेल अगोदर त्यांना शिक्षण दिलं जायचं, नंतर बाकी कुणी शिक्षण घेऊ शकत होतं, परंतु सुरुवातीला तरी कर्मचारी बनण्यासाठी किंवा शासन सेवेत जाण्यासाठी शिक्षण हे घेतलं जायचं. त्यानंतर स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाची असे कोणी सांगितले? सी राजगोपालचारी, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. तर मित्रांनो करेक्ट पर्याय बघा याच्यामधून आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी बोलले होते की स्वच्छता जी आहे तर ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. हे ते असं का बोलले होते मित्रांनो? तर असं देखील ते बोलले होते की मी कोणालाही त्यांच्या घाणेरड्या पायांनी माझ्या मनातून जाऊ देणार नाही. त्याच्यामुळे भारतातील म्हणजे मनाचंही स्वास्थ्य पाहिजे, मनाची स्वच्छता पाहिजे, मनाचंही स्वास्थ्य पाहिजे आणि तसं पण स्वास्थ्य आणि देशामध्ये स्वच्छता सुधारण्याची गरज आहे. याला उद्देशून त्यांनी स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा महत्वाची आहे असं उद्गार काढलं होतं. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. भारतीय राष्ट्रीय संघाची प्रथम बैठक घेण्यास कोणत्या ब्रिटिश सेवानिवृत्त सिव्हिल सर्व्हिस ऑफिसरने पुढाकार घेतला? जॉन मॉर्ले, त्यानंतर एडविन मॉटेंग्यू, त्यानंतर एलन ह्यूम आणि त्यानंतर गिल्बर्ट इलियट. तर मित्रांनो या एलन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय संघाची पहिली जी बैठक होती तर ती बोलावण्यासाठी पुढाकार घेतला. आणि एलन ह्यूम मित्रांनो महत्वाचा व्यक्ती काय आहे? कारण की 1884 मध्ये काँग्रेसची स्थापना यांनीच केली होती. INC इंडियन नॅशनल काँग्रेस, बरोबर ना? हा, INC इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना जी होती तर मित्रांनो ह्याच अधिकाऱ्याने केली होती. ठीक आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर बघा, भारतात आलेल्या वसाहतवादी शक्ती खाली दिलेल्या आहेत, तर त्यांच्या आगमनानुसार क्रमानुसार त्यांची मांडणी करा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण सांगितलं की म्हणजे कालक्रम कसा झाला, कालखंड कसा झाला. तर मित्रांनो आता काय प्रश्न विचारलेला आहे की यांच्या आगमनानुसार म्हणजे भारतात अगोदर कोण आलं आणि नंतर कोण आलं याच्यानुसार. तर बघा मित्रांनो यांच्यामध्ये बघा सगळ्यात आधी कोण आलं माहितीये का? पोर्तुगीज सगळ्यात आधी आले. वास्को द गामा आठवतो? तर वास्को द गामा जो आहे तो 1498 मध्ये आला होता. 1498 मध्ये समुद्र मार्गाने आला होता आणि कुठं पोहोचला होता मित्रांनो? तो कालिकत बंदर जे होतं ते कालिकत बंदरावर जवळ तो पोहोचला होता. म्हणजे सगळ्यात अगोदर भारतात पोर्तुगीज आले. याला 1 नंबर किंवा मित्रांनो याला आपण कसं म्हणू? हा ठीक आहे, 1 नंबर देऊ याला. त्यानंतर कोण आले? डच आले मित्रांनो. त्यानंतर इंग्रजी म्हणजे ब्रिटिश लोक आले. त्यानंतर डेन्स आले. डेन्स म्हणजे कोण? डेन्मार्क आणि नॉर्वेचे जे लोक होते तर त्यांना डेन्स म्हटलं जातं. आपण याला 4 नंबर देऊ. आणि नंतर फ्रेंच लोक आले तर याला आपण 5 नंबर देऊ. तर मग BCDAE. तर बघा मित्रांनो 4 नंबरचा पर्याय जो आहे आपला करेक्ट आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला क्रम जे आहे ते लावायचा होता इथे. आगमनानुसार त्यांचं आगमन सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात अगोदर कोण आलं? पोर्तुगीज, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर डेन्स आले. डेन्स म्हणजे डेन्मार्कचे लोक आणि त्यानंतर फ्रेंच आले. ठीक आहे. अशा प्रकारे भारतावर हे भारतीय परकीय सत्ता किंवा परकीय लोक जे आहे ते व्यापार करण्यासाठी किंवा मग मित्रांनो राज्य करण्यासाठी इथे आले होते. पुढचा प्रश्न पहा. 16व्या शतकाच्या मध्यावर प्रथमच कोणी प्रिंटिंग प्रेस भारतात आणलं? डच कापड व्यापारी, ब्रिटिश व्यापारी, पोर्तुगीज मिशनरी, अरब हस्तलिखित लेखक. तर यांच्यापैकी बघा मित्रांनो जे पोर्तुगीज मिशनरी होते तर त्यांनी प्रिंटिंग प्रेस म्हणजे प्रिंटिंग मशीन जे आहे ते भारतामध्ये आणलं होतं. आणि मित्रांनो गोव्यामध्ये त्यांनी प्रिंटिंग प्रेस आणलं होतं. तिथल्या कोकणी भाषेमध्ये त्यांनी पुस्तकं, पत्रकं वगैरे छापायला तिथून सुरुवात केली. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, भारतातील नेते आणि त्यांच्या सामाजिक सुधारणा यांच्या संदर्भात जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. तर बघा राजा राममोहन राय आणि बाकीचे दिले आहेत महादेव गोविंद रानडे, देवेंद्रनाथ टागोर आणि ॲनी बेझंट. तर यांनी या सभा दिलेल्या आहेत मित्रांनो. कोणत्या सोसायटीची स्थापना केली? तर बघा राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा होती तर आत्मीय सभाची स्थापना केली. महादेव गोविंद रानडे तर यांनी कुठल्या समाजाची स्थापना केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर तर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली आणि तत्वबोधिनी सभा नंतर मग ब्राह्मो समाज जो होता तर मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी जे स्थापन केलं होतं त्यांच्यामध्ये विलीन झाली म्हणजे त्यांचं एकत्रीकरण झालं. आणि ॲनी बेझंट जे होतं तर ॲनी बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटी ही मित्रांनो अमेरिकेमध्ये स्थापन झाली होती आणि ॲनी बेझंट जे होते तर त्यांनी नंतर भारतामध्ये याचा प्रसार आणि प्रचार केला. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे क्रम कसा येईल आपला? बघा 3 म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपले कटले म्हणजे हे 2 ऑप्शन राहिले आपले. तर बघा ब काय आपला B4 प्रार्थना समाज. तर बघा हाच देखील ऑप्शन कटला. पुढचे ऑप्शन पाहायची गरजच सुद्धा नाहीये मित्रांनो. तर पहिला पर्याय जो आहे आपला इथे करेक्ट आहे.
ठीक आहे, परत एकदा सांगतो तुम्हाला मी, राजा राम मोहन राय, आत्मीय सभा, महादेव गोविंद रानडे, प्रार्थना समाज, त्याच्यानंतर देवेंद्रनाथ टागोर, तत्वबोधिनी सभा आणि ॲनी बेझंट थिओसॉफिकल सोसायटी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा आपला. प्रसिद्ध वृत्तपत्र द हितवादाची स्थापना कोणत्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकाने केली होती? अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि जेम्स ऑगस्टस हिकी. गोपाळकृष्ण गोखले यांनी मित्रांनो द हितवाद या वृत्तपत्राची स्थापना केली होती. आणखी मित्रांनो इथे बाकीचे जे पर्याय दिले आहेत, तर मित्रांनो हे जे वृत्तपत्र होतं हितवाद, द हितवाद, तर हे कोणत्या भाषेमध्ये होतं? तर इंग्लिशमध्ये होतं. ठीक आहे, आणि कधी याची स्थापना केली? 1911 पासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनो बाकीचे पर्याय दिले, तर अरविंद घोष यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं होतं? तर वंदे मातरम. वंदे मातरम म्हणतात कारण की बंगाली असल्यामुळं वंदे मातरम असं म्हणतात. हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं, ते पण इंग्रजी भाषेमध्ये होतं. बाळ गंगाधर टिळक यांचं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कोणतं? मराठा आणि केसरी. मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्र त्यांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर जेम्स ऑगस्टस हिकी तर यांनी बंगाल गॅजेट मित्रांनो सुरू केलं होतं आणि ते सुद्धा इंग्लिश भाषेमध्ये, इंग्लिश किंवा इंग्रजी भाषेमध्ये होतं. चला पुढचा प्रश्न पहा आपला. ब्रिटिश कायद्याद्वारे व्हाईसरॉयला अध्यादेश जारी करण्याचे अधिकार दिले. कोणत्या कायद्याद्वारे ब्रिटिश व्हाईसरॉयला अध्यादेश जारी करण्याचे अधिकार दिले गेले होते? तर भारत सरकार कायदा 1888, नियमन कायदा 1773, भारतीय परिषद कायदा 1990, भारतीय परिषद कायदा 1861. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कायदे पाठ करणं का गरजेचं आहे? तर कुठल्या कायद्यामध्ये काय ठरलं, महत्वाचे पॉईंट त्याच्यामध्ये ठराव जे आहेत, निर्णय जे आहेत, तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अध्यादेश काढण्याचा अधिकार मित्रांनो कोणत्या कायद्याद्वारे देण्यात आला व्हाईसरॉयला? तर भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्यानुसार. ठीक आहे, म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा मित्रांनो प्रश्न काय? खालील व्यक्तिमत्वांचा विचार करा. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना. तर यांच्यापैकी वरीलपैकी कोणी होम रूल चळवळीत भाग घेतला? तर मित्रांनो होम रूल चळवळ काय होती? होम रूल चळवळ, तर होम रूल चळवळ म्हणजे होम रूल म्हणजे आपला देश आणि आपलं राज्य, अशा प्रकारची मित्रांनो ही चळवळ होती. तर ही होम रूल चळवळ जी होती मित्रांनो ही 2 ठिकाणी सुरू करण्यात आली. अगोदर सुरुवातीला बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली, ती कधी 1916 मध्ये बेळगाव येथे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याच वर्षामध्ये ॲनी बेझंट यांनी देखील सुरू केली, तर ती मद्रास येथे, मद्रास म्हणजे आजचं चेन्नई येथे. तर आपल्याला प्रश्न असा विचारला की कोणी होम रूल चळवळीत भाग घेतला? तर मित्रांनो बघा याच्यामध्ये या सर्वांनीच भाग घेतला होता. जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा घेतला होता. मोहम्मद अली जिना जे पाकिस्तानचे संस्थापक मानलं जातं, त्यांनीच पाकिस्तानची मागणी वगैरे केली होती. तर मित्रांनो हे चारही जे व्यक्तिमत्व आहे तर ते सर्वांनीच होम रूल चळवळीमध्ये भाग जो आहे तो घेतला होता. ठीक आहे, म्हणून आपला इथे पर्याय काय बरोबर येईल? तर चौथा पर्याय जो आहे तो आपला इथे बरोबर येईल. ठीक आहे, 1 2 3 4 सर्व व्यक्तिमत्व. तर मला वाटतं प्रश्न संपले मित्रांनो. तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न आपण जे आहेत ते पहिला व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्राचीन इतिहास घेतलाय भारताचा, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन इतिहास घेतलाय. असे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत मित्रांनो ते घेतलेले आपण त्या 2 व्हिडिओमध्ये, आणि हा 3रा व्हिडिओ. तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण TCS ने जे विचारलेले आहेत, आणि TCS ज्या घटकांवर प्रश्न विचारतं त्या घटकांवर मित्रांनो आपण प्रश्न जे आहेत ते घेत आहोत. त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिजे आहे, नोट्स काढून घ्यायचे आहे, लिहून ठेवायचे आहे महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे, आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे देखील तुम्हाला परीक्षेपर्यंत असे व्हिडिओज जे आहेत ते मिळत जातील. आणि मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाहीये, तिथे आपण फ्री टेस्ट जे आहे त्या लवकर उद्यापासूनच आपण सुरू करतो आहोत. ठीक आहे, ते तुम्हाला सोडवायला मिळतील, तिथे तुम्हाला लिंक्स वगैरे सगळं काही अवेलेबल होऊन जाईल. तर चला मित्रांनो धन्यवाद, बाय ऑल ऑफ यू. भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.